नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय, ऐश्वर्याची खरी आई तिथे आल्याने ऐश्वर्या चक्कर येण्याचं नाटक करते। तेव्हा सारंग, ऐश्वर्याची आई आणि ती लताबाई तिला रूम मध्ये घेऊन जातात। ते रूम मध्ये जाऊन ऐश्वर्याला झोपवतात। लताबाईला ऐश्वर्याची खूपच काळजी वाटत असते, त्यामुळे लताबाई ऐश्वर्याच्या खूप जवळ जवळ करत असते, तिला चिटकत असते, तिची काळजी घेत असते। तेव्हा कावेरी म्हणते, तुम्ही एवढं का करताय? त्यावर लताबाई उत्तर देते की पोरीसाठी आईला झटावं लागेल ना। मात्र याचा अर्थ कावेरीला काही कळत नाही, ती तिच्याकडे बघतच राहते। तर इकडे लताबाई रडतच किचन मध्ये येते आणि ती पाणी घेत असते। तेव्हा जानकी विचारते की पाणी कुणासाठी घेऊन चाललाय? त्यावर लताबाई रडतच सांगते की माझी मुलगी चक्कर येऊन पडली। त्यावर जानकी मात्र लताबाईला विचारते, तुमची मुलगी? तेव्हा लताबाई तिच्याकडे पाहतच राहते। तर थोड्या वेळाने लताबाई रूम मध्ये आल्यानंतर ऐश्वर्या तिला समजावून म्हणत असते की तुझी एक चूक सगळ्याचा शेवट करू शकते। सगळ्यांसमोर तुझा आणि माझा काहीच संबंध नाहीये। तर इकडे सुमित्रा आणि जानकी काहीतरी बोलत असतात, तेवढ्यात कावेरी तिथे येते आणि सुमित्राला म्हणते की खोटं बोलतीये ती। तेव्हा सुमित्रा कावेरीला पाहून तिला विचारते की तुम्ही इथे काय करताय? त्यावर कावेरी म्हणते की माझं जानकीकडे थोडं काम होतं। सुमित्रा मात्र चिडते आणि ती तिथून निघून जाते। ती म्हणत असते की काय करायचं तो करा, काय गोंधळ घालायचा ना तो घाला, असं म्हणून ती चिडूनच तिथून निघून जाते। तर कावेरी जानकीला म्हणत असते की या माफीनाम्यावर रणदेवांच्या घरातलं कुणी जरी सही केली ना तर त्यांची शिक्षा जरा कमी होईल, असं म्हणून ती जानकीला विनंती करत असते, तिच्या पुढे हात जोडत असते। ती जानकीला म्हणत असते की जानकी तू यावर सही केलीस तर उपकार होतील ग। मात्र जानकी काहीच बोलत नाही। आता जानकी त्यावर सही करणार की नाही हे पाहण्यासारखं असेल।